आदल्या दिवशी आश्रमातलं जेवण घेऊन तिथेच विश्रांती घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी लवकर पहाटे उठून असं सूर्योदयाच्या वेळी निघालो ह्या बकाव नावाच्या गावामधून. रस्ता अतिशय सुरेख होता, सगळीकडे शेतच शेतं पसरलेली होती. बकाव हे गाव ॲक्च्युली शिवलिंगांसाठी प्रसिद्ध आहे. इथे विविध प्रकारची शिवलिंग तयार होतात आणि भारतभरामध्ये इथून ती पाठवली जातात. त्यामुळे इथे आम्हाला खूप शिवलिंगांची अशी दुकानं आणि कारखानेच म्हणजे दिसले. इथे तुम्ही बघताय विविध प्रकारची शिवलिंगांची स्ट्रक्चर्स पण आम्हाला बघायला मिळाली. हे गाव शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. डावीकडे उजवीकडे रस्त्याच्या दुतर्फा हीच दुकानं इथे बघायला मिळत होती. आणि इथे एक सांगायचं की आम्हाला एक अमरावतीचे 4-5 लोक भेटले आणि आम्ही परिक्रमा करतोय म्हणून त्यांनी आमच्याबरोबर फोटो काढला आणि त्यांनी आम्ही नर्मदा मातेला बरोबर घेऊन चाललो आहे म्हणून त्यांनी आमचे पाय धरले. म्हणजे इतका भक्तिभाव इथे लोकांना नर्मदा मातेबद्दल लोकांच्या मनामध्ये बघायला मिळतो. त्यांनी आमच्याबरोबर फोटोही काढला आणि ते महाशय मला म्हणाले की मैया, आम्ही तुमचा दोघांचाही फोटो आमच्या व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवतो आणि तुमची परिक्रमा यशस्वी होऊ दे. सो असे म्हणजे खूप चांगल्या मनाची लोक इथे आम्हाला भेटली. सकाळी आम्ही कुठल्याही गावातून जेव्हा निघतो, इथेही आम्ही निघालो होतो असंच सकाळी गार पाण्याने आंघोळ करून तयार होऊन, चहा मिळाला तर मिळाला असं असतं इथे. त्यामुळे जेव्हा रस्त्याने जस्ट चालून थोडंसं पुढे आलो तेव्हा एका इथे तुम्हाला दिसतंय आम्हाला थांबवलं. त्या माणसाचे हात जोडलेले आहेत, तुम्ही बघताय की मैयाजी आओ, बाबाजी आओ, आप बालभोग लेके जाओ. आणि म्हणजे आपण उठायच्या आधीही लोक उठून सेवा करण्यासाठी तत्पर आहेत आपल्यासाठी. हे बघून म्हणजे फारच हे म्हणजे हृदयस्पर्शी अनुभव आहेत. कारण पोहे करतात, कोणी काहीतरी गुलाबजाम देतं, कोणी शेव देतं आणि चहा देतं. आणि मला थोडीशी सर्दी झाली होती थंडीमुळे, तर त्यांना ते लगेच कळलं आणि इथे त्यांच्याकडे गोळ्यांचा म्हणजे मेडिसिनचा डबा पण होता. तर त्यांनी मला सर्दीसाठी एक गोळीसुद्धा नक्की घ्या, तुम्हाला बरं वाटेल. सो इतकं म्हणजे इथे म्हणजे चांगुलपणा जो लोकांमधला आहे की नर्मदा तटावरती अजूनही सत्ययुग आहे असं जे म्हणतात त्याचा जागोजागी आम्हाला प्रत्यय येतोय. असंच आम्ही बालभोग म्हणजे थोडक्यात छोटासा ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे चालायला लागलो. सगळीकडे अशीच हिरवीगार शेतं पसरलेली. म्हणजे नर्मदा मैयाच्या पाण्यावरती इथे जमीन इतकी सुजलाम सुफलाम आहे. सर्व दूर तुम्हाला हिरवीगार शेती दिसते, विविध प्रकारची पिकं दिसतात आणि म्हणजे अगदी डोळे दिपून जातात सगळं म्हणजे सुजलाम सुफलाम भूमी बघून. हे केळीचं, look at that, amazing, and that's an old plantation. केळी लागली. आता तो कोल्हा लपला वाटतं आतमध्ये जाऊन. पूर्णपणे असंच आम्ही चालत चालत एका ठिकाणी असं थोडं दम खायला म्हणून थांबलो होतो. आणि परिक्रमेमध्ये विविध प्रकारची लोक आपल्याला भेटतात आणि खूप भावपूर्णपणे ते परिक्रमा करत असतात. आणि हे एक बाबाजी आम्हाला भेटले आणि आपणहूनच आम्हाला म्हणाले की मी एक केलेली कविता ऐकवू का. मध्य प्रदेशच्या कुठल्या तरी पेपरमध्ये त्यांची ही कविता छापून आली होती. आम्ही म्हटलं ऐकवा. तर इतकं भावपूर्ण त्यांनी लिहिलेलं आहे, तुम्हाला पण आवडेल, ऐका. इस जन्म में अपन मनुष्य का जीवन मिला है, अगले जन्म में क्या मिलेगा अपने को पता है? नहीं. ये नहीं. तो उसमें लिखा है, बोलिए. बोलूं? हाँ जी, आप सुनाइए. अरे तुझे मिला मनुष्य अवतार, करे क्यों मेरी मेरी रे, करे मत मेरी मेरी रे, मत फिर 84 के फेरे, कर ले माई रेवा की फेरी रे. वाह. बड़ी मुश्किल से मनुष्य मानव तन पावे रे, ये मनुष्य जीवन अनमोल, इसे मत व्यर्थ गमावे रे. कर ले रे माई की परिक्रमा, ये अवसर फिर नहीं आवे रे,
सब छोड़ माया और मोह इसमें तू मत भरमावे रे। तेरी उम्र घटती जाए करे मत अब तू देरी रे। मत फिर 84 के फेरे कर ले माई रेवा की फेरी रे। तुझे नरक सरग की वाट मिलेगी एक नदी वह तरणी रे। क्या बात। वहाँ करेगी सहाय रेवा माए भक्तों की है भव तरणी रे। तेरा होगा अगोतर साफ कर ले तू रेवा सुमरणी रे। तेरे पाप होंगे सब दूर मैया है पाप की हरणी रे। तेरा होगा अगोतर साफ कैसा। अरे उगे शरद पूनम जैसा चांद रेत न तेरी कटे अंधेरी रे। मत फिर 84 के फेरे कर ले माई रेवा की फेरी रे। ये लेख लिखा है बाबा जी। नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर। बहुत खूप बाबा जी. ये हमारे बाबा जी है जिन्होंने हमें सेवा दी है. बाबा जी बहुत धन्यवाद. नर्मदे. आपण नाही. सो अशा विविध प्रकारच्या लोकांना भेटत भेटत आम्ही पुढे आलो आणि आम्हाला हा एक प्रचंड धुळीचा रस्ता लागला. अतुल तुम्हाला आता ह्याच्याबद्दल काय सांगतोय बघा. प्रचंड धूळ, इतकी प्रचंड म्हणजे काय विचारणार. टाल्कम पावडर सगळी जमिनीवर, त्याच्यात नाही तर हा सगळा आओ मैया. नर्मदे हर.